कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या गट क पदांसाठीच्या सरळ सेवा भरतीमध्ये शासन नियम डावलला जात असल्याचा आरोप स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड आणि माजी सैनिक फेडरेशन कोल्हापूरनं केलाय. शासन निर्णयानुसार संबंधित पदासाठी माजी सैनिकांच्या आरक्षणानुसार पात्र उमेदवार उपलब्ध नसतील तर ती जागा रिक्त ठेवून माजी सैनिकांचा अनुशेष वर्षभर पुढे ढकलावा. वर्षभरानंतरही पात्र उमेदवार मिळाला नाही तर त्याची योग्य ती प्रसिद्धी करून सैनिक कल्याण विभागाकडून संबंधित पदभरतीसाठी पात्र माजी सैनिक उपलब्ध नाहीत, त्यामुळे अन्य पात्र उमेदवारांचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जावा असं पत्र घेतलं जावं अशी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. परंतु कोल्हापूर जिल्हा परिषदेनं या कार्यपद्धतीचा अवलंब करण्याचं टाळून माजी सैनिकांना भरती प्रक्रियेत डावलण्याचा घाट घातलाय असा आरोप स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष रुपेश पाटील यांनी केलाय. सरकारी नोकऱ्यांमध्ये माजी सैनिकांना महाराष्ट्र शासनानं आरक्षण दिलेलं आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत या आरक्षणाच्या जागेवर इतर उमेदवारांची भरती करण्याचा घाट घातलेला आहे. याबाबत आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून ही भरती प्रक्रिया थांबवावी आणि त्या ठिकाणी माजी सैनिकांनाच ती नोकरी मिळावी अशी आम्ही विनंती केलेली आहे. कायदेशीरदृष्ट्या जी कागदपत्रं आहेत भरती प्रक्रियेसाठी माजी सैनिकांच्या आरक्षणासाठी, त्यामध्ये जो 1 वर्ष प्रतीक्षाधीन कालावधी, जर पात्र उमेदवार माजी सैनिक नसेल तर 1 वर्ष वाट बघायची आहे तुम्ही माजी सैनिक येण्याची, तर तो मुद्दा जाणीवपूर्वक ह्या ग्रामविकास विभागानं स्किप केलेला आहे आणि त्याऐवजी कुठल्या तरी आमिषापोटी माजी सैनिकांचा हक्क डावलण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोल्हापूरमध्ये हजारो माजी सैनिक आहेत आणि त्यांच्या कष्टाचा किंवा त्यांच्या हक्काचा वाटा जर ही जिल्हा परिषदची काही अधिकारी मंडळी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी जर ते काढून घ्यायचा प्रयत्न करत असतील तर मग आम्ही स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड आणि माजी सैनिक संघटना आम्ही रस्त्यावर उतरून तुम्हाला कोल्हापूरचं पाणी दाखवल्याशिवाय थांबणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या संख्येनं आजी माजी सैनिक आहेत. प्रशासकीय यंत्रणेनं माजी सैनिकांना सन्मान देणं अपेक्षित असताना ते न करता कागदी घोडे नाचवत भरती प्रक्रियेतून माजी सैनिकांना डावलण्याचा प्रयत्न चालवला असेल तर ते निश्चितच संतापजनक असून याबाबत न्याय मिळाला नाही तर रस्त्यावर उतरू असा इशारा माजी सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष B.T. पाटील यांनी दिलाय. कोल्हापूर जिल्हा सैनिक फेडरेशनतर्फे प्रशासनाला एक नम्र निवेदन आहे. कमीत कमी माजी सैनिकांच्या हक्कासोबत तरी खिलवाड कोणत्याही प्रकारचा करू नका. कोल्हापूर जिल्ह्यात 21,000पेक्षा जास्त सैनिक पात्र सैनिक आहेत, मौजूद आहेत आणि त्यांचा जो हक्क आहे 16% तो डावलून इतरांना देण्याचा प्रयत्न करू नका. इन केस तसं ह्या वेळेला काहीतरी झालं, आम्ही रस्त्यावर उतरून आमचा हक्क कसं घ्यायचं त्याच्याबद्दल आम्ही सक्षम आहोत आणि ते करूनच दाखवू. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड आणि माजी सैनिक फेडरेशननं प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन सादर करत जिल्हा परिषदेमधील गट क पदांच्या भरती प्रक्रियेत होणारा माजी सैनिकांवरील अन्याय दूर करावा अशी मागणी केली आहे. निवेदन सादर करताना निवृत्त सुभेदार शरद शेटके, माजी सैनिक विजय पाटील, माजी सैनिक M.D. देसाई, माजी सैनिक सुनील मांगले आदी उपस्थित होते.